सन 2026चे विधानसभा विधेयक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। तुम्ही नानाभाऊ बोलणार आहे आपण? हां, अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक 15 जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 दुसरी सुधारणा करण्याबाबत हे विधेयक अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये आज या ठिकाणी आहे। स्थानिक ग्रामीण स्वराज्य संस्था या लोकशाहीचा मूलभूत पाया आहे आणि या लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानं या स्थानिक स्वराज्य संस्थाची स्थापना झाली। स्थानिक स्वराज्य संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 मध्ये 73व्या घटना दुरुस्ती अन्वये सन 1962 मध्ये सुधारणा करण्यात आली। तसेच ग्रामीण स्तरावर देखील सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी, पर्यावरण, मृदू जलसंधारण, सहकार, ग्रामविकास, शिक्षण, विधी, वैद्यकीय, प्रशासकीय यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करून घेण्यासंदर्भात ह्या विधेयकामध्ये सन्माननीय सदस्य महोदय सदस्यांना स्वीकृत करण्यासंदर्भातले हे बिल आहे। आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक काम करणारे अनेक नेते आज राज्यामध्ये देशामध्ये उच्च पदावर काम करत आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर स्वर्गीय वसंतराव नाईकांच्या पासून, गोपीनाथरावजी मुंडेंच्या पासून, विलासरावजी देशमुख असतील, मनोहर जोशीचे असतील, हे सगळे आणि आपण सगळेच जण आहोत हे स्थानिक स्वराज्य संस्थातून काम करत करत आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आपण सगळेजण काम करतो। आणि अशावेळी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य नामनिर्देशित सदस्य नेमण्याची तरतूद आहे। तथापि अशी तरतूद ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही, ती तरतूद आणण्यासंदर्भातलं हे विधेयक आहे। आणि या विधेयकाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेण्यासंदर्भातला विषय राज्यघटनेच्या भाग 9 अनुच्छेद 243 नुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अधिनियम करणे व त्यामध्ये तरतूद करण्याचे राज्य शासनाला अधिकार आहेत। तसेच राज्यघटनेचे अनुच्छेद 80 व 171 नुसार अनुक्रमे राज्यसभेत व विधान परिषदेत कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील नामवंतांचे नामनिर्देशन करण्याची तरतूद केली जाते। त्याचप्रमाणे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही तरतूद व्हावी अशी या बिलाची तरतूद आहे। सद्यस्थितीत होणारा परिणाम आपण जर बघितला, सद्यस्थितीत राज्यात 34 जिल्हा परिषदा आहेत। एकूण 2012 जिल्हा परिषद सदस्य हे निवडून येतात आणि या बिलामध्ये हे जर बिल मंजूर आपण केलं, ही तरतूद झाली तर त्यामध्ये एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा 5 पेक्षा कमी नाही अशा सुमारे 201 सदस्य जिल्हा परिषदेमध्ये नामनिर्देशित होतील या तरतुदीमुळे। तसेच पंचायत समिती 351 पंचायत समिती आहेत। या पंचायत समितीमध्ये साधारण 4024 सदस्य हे निवडून येतात आणि त्या संख्येच्या 20% किंवा 1 पेक्षा कमी नाही अशा सुमारे 804 नामनिर्देशित सदस्यांना यातून प्रतिनिधित्व मिळेल। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता झालेल्या आहेत आणि त्यातून समाजातील विविध घटक ज्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून या सभागृहामध्ये येता येत नाही अशा लोकांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्था चालवत असताना झाला पाहिजे। म्हणून विविध क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींना किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींना या स्वीकृत सदस्य म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घेण्यासंदर्भातलं हे बिल आहे। मला वाटते सगळ्याच सदस्यांची मागणी होती की अशा पद्धतीचं स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण घेतले पाहिजेत। त्या अनुषंगाने हे बिल
या विधानसभेमध्ये चर्चेला आणले. माझी विनंती या सभागृहाला आहे की आपण सगळ्यांच्या मनातलं हे बिल असल्यामुळं आपण सगळ्यांनी चर्चा करण्याची आवश्यकता असेल तर अवश्य करावी, परंतु हे बिल मंजूर करावं.